मॉर्निंग मित्रांनो, आपलं सर्वांचं आपला चॅनल काशी कॅशिंगमध्ये हार्दिक स्वागत. मी आनंद त्र्यंबकेश्वरमधून. आज आपण ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा करणार आहोत. पवित्र अशा ब्रह्मगिरी पर्वताची आज आपण परिक्रमा करणार आहे. आता सुरुवातीला आपण स्नान करणार आणि त्यानंतर आपण पुढे जाणार. खिंडाचं घेऊन घ्या 2 मिनिटात नावाचं घेतले ते. आमची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा सुरू झाली. कुशाव्रत कुंडामध्ये स्नान करून महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही ट्रेक चालू केला. गेट के सामने खड़े हुआ ध्यान देना है. बैरिकेड के सामने खड़े हुआ ध्यान देना है. फ्री दर्शन धर्म दर्शन के लिए सेकेंड राइट जाना है. पूरा गेट तरफ जाना है. उत्तर गेट के सामने कोई अपना घर में ID कार्ड नहीं दिखाएगा. फ्री धर्म दर्शन के लिए सेकेंड राइट जाना है. आज के दिन टिकट दर्शन बंद है, इसके लिए आपको एक ही दर्शन का लाभ लेना है. सेकेंड राइट जाना है. फ्री दर्शन धर्म दर्शन के लिए सेकेंड राइट जाना है. पूरा गेट तरफ आमचे परिक्रमा मार्ग आमचा चालू सुरू झालेला आहे. भरपूर पब्लिक, भरपूर भाविक आहे या ठिकाणी. वातावरण एकदम मस्त असं आहे. सगळे डोंगर धुक्यामध्ये आणि पावसामध्ये झाकून गेलेत बा. हर हर महादेव. हर 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 महादेव. बम 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 बम. हर 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 हर. आता ब्रह्मगिरी परिक्रमाच्या मार्गातील एक महत्त्वाचे तीर्थ
श्री प्रयाग तीर्थ या ठिकाणी आपल्याला आता आपण प्रयाग तीर्थाकडे जात आहोत. खायला वगैरे घेतले आणि 26 किलोमीटरचे आता चाललो. प्रयाग तीर्थ हे एक पवित्र असं तीर्थ आहे. या ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर स्नान करण्यासाठी किंवा या ठिकाणी पवित्र असं स्नान करण्यासाठी या तीर्थाचे महत्त्व आहे. हे एक आपल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या परिक्रमा मार्गातील पवित्र असे तीर्थ आहे. पहा, आजीचं घ्यायचं चला पटकन. सर परिक्रमामधील पहिला हा तलाव मी जातो आता इथे. झालं नाही तुमचं बरं ठीक आहे. मी लांब लावणार तिप्पट. परिक्रमा मार्गावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. बघूया आता कसा नाश्ता आहे रूपेश्वर मधला. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर दर्शन आणि कुशावर्ताचं स्नान करून दर्शन घेऊन हा ट्रेक सुरू केलेला आहे. हा परिक्रमा आहे आणि हा देशभरात गाजलेला परिक्रमा आहे. आणि आपला फ्रेंड्स ग्रुप हा कालचा ब्रह्मगिरी करून इतका दमलेला असूनसुद्धा उत्साही मनाने अतिशय सुंदर वातावरणात हे डोंगर वगैरे पाहिले तर अतिशय उत्साह होतो आहे. आणि परंपरेने आलेली ही परिक्रमा करत आहोत. जी परिक्रमा आपण करणार आहोत याच्यामध्ये आपण जे स्नान केलेलं आहे ते आपण आपल्या कुटुंबाच्या आपल्या तीर्थाच्या नावाने केलेलं आहे. त्यामुळे हे नक्कीच याचं पुण्य आपल्या ग्रुपला आपल्या कुटुंबाला नक्कीच मिळणार आहे. आणि जे आपला पितृदोष असतो तो नष्ट होतो याच्यातून. आणि आपल्या मित्राला आपल्याला दीर्घायुष्य लाभो म्हणूनच आपण हा ट्रेक करत आहोत आणि हा आपण पूर्ण करणार आहोत. 30 किलोमीटर हा ट्रेक आहे. आणि हा ट्रेक 30 किलोमीटर म्हणजे फ्रेंड्स ग्रुपला काहीच नाही असा की एक 4 तासाचा ट्रेक आम्ही हा धरलेला आहे आणि तो पूर्ण करणार. धन्यवाद. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी. आता या ठिकाणी आपण एका सुंदर अशा अभंगाला सुरुवात करतोय. माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं धावून ये विठ्ठला सत्वरी धावून ये विठ्ठला सत्वरी धावून ये विठ्ठला सत्वरी धावून ये विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी 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 धावून ये विठ्ठला सत्वरी धावून ये विठ्ठला सत्वरी सुनी सुनी
सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी पंढरी सोडून पांडुरंगा पंढरी सोडून पांडुरंगा पंढरी सोडून पांडुरंगा पंढरी सोडून पांडुरंगा गेलासी का दूर तू गेलासी का दूर तू तू न उदास वाटे तुझे हे पंढरपूर तू नसताना उदास वाटे तुझे पंढरपूर पाहिले आम्ही एक नाता घरी नाथा घरी धावून ये विठ्ठला सत्वरी दारी धावून ये विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी 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 संत सावत्याच्या मळ्यामध्ये संत सावत्याच्या मळ्यामध्ये तू गेला का पांडुरंगा तू गेला का पांडुरंगा देवा इथे तू नाही म्हणून देवा इथे नाही पुढं जा डायरेक्ट देवा इथे तू नाही म्हणून ते का नाही ते आटली ही चंद्रभागा चंद्रभागा बसला कुठे तू पुण्या मंदिरी बसला पुण्या तू रे मंदिरी सुनी सुनी वाटे तुझी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी उदनबाईची कामे कराया सकुजन बाईची कामे कराया रमलासी का देवा गमलासी का देवा धावून ये विठ्ठला सत्वरी जाऊन ये रे सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे या ठिकाणी आज आपण या ट्रेक दरम्यान विठ्ठल पांडुरंगांच्या अभंगाने हा परिक्रमा करत आहोत. अतिशय आनंदी वातावरण आणि उत्स्फूर्त प्रतिसाद असा हा फ्रेंड्स ग्रुप म्हणजे हा महाराष्ट्रातील नावलौकिक ग्रुप आहे. हा प्रवासात थकत नाही, दमत नाही, इच्छा पूर्णच करतो असा हा फ्रेंड्स ग्रुप. धन्यवाद. आपले सगळे आलेत का? हा तो नेकलेस आहे. नेकलेस तयार भाऊसाहेब हो का भाऊसाहेब हे भाऊसाहेब हा जो मित्रांनो नेकलेस धबधबा म्हणतात ह्याला, नेकलेस धबधबा, हा जर आपण पुढे गेलो तर डोंगरामध्ये एखाद्या गळ्यामध्ये नेकलेस घातला आहे असा वाटतो. नेकलेस धबधबा पॉइंट. बालशंकर हर हर
मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातील मान्यतेनुसार श्रद्धा आणि मोक्षासाठी ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा करणं हे एकदम पुण्याचं असं धर्म कार्य मानलं जातं। या ब्रह्मगिरी परिक्रमेमध्ये मार्गामध्ये काही प्रमुख तीर्थस्थाने येत असतात। त्या तीर्थस्थानामध्ये गंगाद्वार व गोदावरी देवी मंदिर, प्रयाग तीर्थ, सरस्वती नागा रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ आणि पद्मतीर्थ तसेच नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ ही प्रमुख तीर्थे या मार्गामध्ये येत असतात। या ठिकाणी परिक्रमा करत असताना आपल्या ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि आयोजक, आजचा ट्रेक ज्यांनी आयोजक केला ते महादेव भालेशंकर यांच्या अतिशय जोशाने नियोजन केल्याबद्दल त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपचं हे वैशिष्ट्य आहे की आपल्या एका मित्राला नेहमी प्रोत्साहन देणं, पुढे घेऊन जाणं हा फ्रेंड्स ग्रुपचा उपक्रम आहे। त्यामध्ये आज भालेशंकरने केलेलं काम निश्चितच उल्लेखनीय आहे। धन्यवाद। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा, महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा, 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 शंभो शंकर शंभो कैलासाचा राजा, त्याला नमस्कार माझा, शंभो कैलासाचा राजा, त्याला नमस्कार माझा, त्याला नमस्कार माझा, त्याला नमस्कार माझा। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा, हर हर शंभो काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, शंभो कैलासावरी राहतो, वाट भक्ताची पाहतो, शंभो कैलासावरी राहतो, भक्ताची पाहतो, वाट भक्ताची पाहतो, वाट भक्ताची पाहतो। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा, हर हर शंभो काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा। हर हर महादेव। चला लवकर चला। या आपण ब्रह्मगिरीची परिक्रमा करत आहोत। दयानंद भाऊ या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की पुढला जो ट्रेक असेल त्या ट्रेकची संपूर्ण जबाबदारी दयानंद गवळे हे घेणार आहेत आणि ते पळणार नाही त्या भूमिकेपासून, आता मला ठाम विश्वास आहे। सध्या ते पळपुटे भूमिका घेत आहेत। मी सुचवलेल्या ट्रेकला कोणी येणार नाही। काय कसं काय होईल ट्रिप? बजेट मध्ये होईल का भाडा ट्रिप? आउट ऑफ बजेट होईल, एकाचे पॅकेज 50,000 रुपये। ग्रुप वाले काय म्हणतील, किती बजेट जाईल? बजेटचं काय, बजेट जास्त जाईल म्हणतात ते। बजेट जाऊन द्या, फक्त त्यांनी ट्रेक आयोजित करावा। ओके ओके, बजेट जाऊ द्या। तुम्हाला काय वाटतं? बजेट जाऊ द्या। 50,000 रुपये पर हेड 50,000 लागतील। काही हरकत नाही, पण होऊ द्या ट्रेक, होऊ द्या ट्रेक, होऊ द्या। कुठे घेणार तुम्ही सांगा? आधी पासपोर्ट चेक करून मग काय करायचं ते। बरोबर।
आम्ही आता जवळजवळ ब्रह्मगिरीचा 16 ते 17 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केलेला आहे. भरपूर पब्लिक येते. एवढ्या अंतरावरून चालता आलोय म्हटल्यावर हलकंच वाटणार बूट काढलं. ब्रह्मगिरीचा परिसर का निसर्ग खचून भरला आहे. पाटील सर, आपल्याला हा ट्रेक कसा वाटला? एक नंबर अगदी. हा म्हणजे मस्त आहे. रिमझिम पाऊस अधून मधून, हा त्यामुळं छान वाटतंय. छान वाटतंय ना. एक नंबर. निसर्गाच्या सानिध्यात मित्रमंडळींबरोबर आनंद घेत आहोत परिक्रमेचा. म्हणजे असं सार्थक वाटतंय ना सार्थक झाल्यासारखं वाटतंय. ट्रेकचा म्हणजे असा ट्रेकचा तिटकारा नाही. उद्देश सफल झाल्यासारखं नाही, वाटतंय. अजिबात नाही. मन शांती लाभते. हो हो हो. पाय दुखत असतील तरी मन आनंदी आहे. नाही, दुखणं मित्रांच्या सहवासात आलं की दुखणं गायब होतं. गायब होतं ना. हा, म्हणजे मित्रांच्या दिया बसा उठा फिरा मित्रांच्या बरोबर. माइंड मैत्री फ्रेश करा. होतं. माइंड फ्रेश मैत्री करा होतं. माणूस एकाकी पडत नाही मित्रांबरोबर. मित्रांच्या बरोबर. सगळे मित्र सामावून घेतात. चला आता साधारणतः आपला किती 15-16 किलोमीटर झाला असेल. झालं हा, 15 अजून एक 15-1 किलोमीटर म्हणजे निम्मा ट्रेक आपला आता पूर्ण झालाय. आता वाजले 11:15 म्हणजे आपण 6-6:30 चालू केलंय. आता आपण एक निम्मा ट्रेक पूर्ण केलेला आहे. चला पुढे आता पाहूयात आपण. मित्रांनो, ब्रह्मगिरी परिक्रमा करीत असताना या रस्त्यावर अनेक शेतकरी सुद्धा आपली दिनचर्या करत असताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी बघा भाताची बेंडणी चालू आहे. शेतकरी आपला शेतकरी राजा त्याचं काम कसलीही वातावरण असू त्या वातावरणामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण कोजुलीमध्ये आहे. कोजुली आमचा ग्रुप पुढे गेला आहे. मागील एक 3-4 दिवसापासून माझ्या पायाच्या गुडघ्यामध्ये जरा थोडंसं दुखत होतं. तरी पण मी हा ट्रेक चांगली पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण काय होतं, असे लॉंग ट्रेक किंवा मोठे ट्रेक हे मित्र असतील तरच होऊ शकतात पूर्ण. जोडीला कोणतरी पाहिजे. हे काय सोलो ट्रेक चालण्याचे होत नाहीत. कोणतरी विरंगुळ्यासाठी लागतं आणि मित्रांसारखा विरंगुळा तुम्हाला मिळणार नाही. ही माझी मित्र कंपनी असल्यामुळेच मी आजचा ट्रेक मनापासून उत्साहाने पूर्ण करू शकलो, पाय दुखत असताना सुद्धा. मित्रांनो, आपण माझ्या या सिरीजमध्ये तळेगाव ते त्र्यंबकेश्वर दर्शन, ब्रह्मगिरी पर्वत दर्शन आणि ब्रह्मगिरी पर्वत परिक्रमा असे 3 भागामध्ये आपण ही सिरीज पूर्ण करणार आहोत. ही संपूर्ण सिरीज ही एक पवित्र अशा नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी या भागातीलच आहे. उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरच्या लगत असणारा ब्रह्मगिरी व ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा असं असणार आहे. आपण निश्चितच जर ब्लॉग इथपर्यंत पाहत असाल तर आपण नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे
त्र्यंबकेश्वर दर्शनचा व्हिडिओ, हा ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा व्हिडिओ आणि ब्रह्मगिरी पर्वताचा व्हिडिओ नक्कीच बघा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून आनंद मिळेल. या तिन्ही ट्रेकमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण हे तिन्ही ब्लॉग पाहावेत आणि कमेंट करून नक्की सांगा. आता आपण उजवीकडे वळतोय. इथपर्यंत आता निम्मा झाला. अजून 20 किलोमीटर, म्हणजे आता 20 किलोमीटर झाला. 20 किलोमीटर अजून आपल्याला पुढे बाकी आहे. सर, पुढचा रस्त्याचा रिपोर्ट काय? अजून पुढे 12 किलोमीटर असा एक रिपोर्ट येतोय. काही जणांचं म्हणणं आहे की अजून 25 किलोमीटर आहे. एक्झॅक्ट चालत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आपण आता मध्यावर आलेलो आहोत हे मात्र निश्चित आहे. नाही विशिक पलीकडली एक जण म्हणलं 25 किलोमीटर, अलीकडली मावशी लोक ते म्हणले 12 किलोमीटर. 12 किलोमीटर असते का? बघ, आपण कधी एका तासात आपण साधारणतः 6 किलोमीटर चालतोय. 6 किलोमीटर चालतोय सरासरी. हा, 10 मिनिटाला 20 किलोमीटर झाला असणार आपला. 20 किलोमीटर झाला असणार आता. नाही, थोडीशी कमी पण आहे. 11 मिनिट पण लागतील. आणि आपली गती जी आहे कॉन्स्टंट नाही. 11 ते 12 मिनिटाला किलोमीटर. गणपती बाप्पाचं या ठिकाणी मंदिर आहे. जय गणेश. वाहणारं पाणी. आता 10 किलोमीटर बाकी आहे. जवळ आले. कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? हा, सगळ्यांचे हाल बेहाल झाले. आता सपाट भाग संपून पायऱ्यांचा भाग लागलाय. हा थोडासा डोंगर, पण आता एकदमच असं उरावल्यासारखं वाटतंय. चला, त्या ब्रह्मगिरीची आपण परिक्रमा करत आहोत. तोच आपल्याला ताकद देईल पूर्ण करण्यासाठी. चेहरे काळवंडले पण.
इकडे या ना, क्रॉस उभे राहा, मागे थांबा, इकडे या. आपण आता या ठिकाणी गौतम ऋषी आणि देवी अहिल्या यांचं दर्शन घेतलं आणि परतीच्या मार्गाला आता आपण लागलेलो आहोत. सगळ्यात आमची गँग, फ्रेंड्स ग्रुप सर्वजण आता एका ठिकाणी गोळा झालेला आहे. आणि आता आम्ही खड्यावाले मनुके म्हणजे हा एक नवीन प्रकार आहे. मनुका चावला की कचकच करतो दाताखाली, तो मनुका, खड्यावाला मनुका. सर काय भानकडे ह्यांनी सांगितलं खड्यावाला मनुका मी दिलाय, नाही वेगळी पद्धत आहे. हे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे होते आणि ते मला बोलायचं बाईट चालू आहे आणि मला मध्येच पाठीला काहीतरी टोकतायत. तर आज आम्ही या ठिकाणी ऋषी मुनीचं जो मंदिर आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं, थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि ब्रह्मगिरी जे प्रदक्षिण आहे त्याच्यामध्ये आता मध्याचा थोडंसं पुढं आलेलो आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून ते एनर्जी फूड म्हणून सगळ्यांना वाटप केलेलं होते. त्याच्यामध्ये खडे आहेत की काही नाही, ते भावना महत्वाचे देण्याच्या पाठीमागच्या भावना. खडे असतील तर ते काढून वेचून खा. हा, खड्यासाठी माणसं सुद्धा शोधता आली पाहिजे, बाजूला कुणाला खडे लागले. जसं आता आपण गौतम ऋषींच्या इथं खडी चढाने आलो, तशीच आता खडी उतराई आहे खाली. ही एक माणसाच्या स्टॅमिनाची एक तपासणीच आहे, कसोटीच आहे. त्यासाठी मित्रांनो, असे ट्रेक करायचे असतील तर वेळच्या वेळेला शनिवार रविवार तुम्ही ट्रेक करत जा, डोंगरावरचे करत जा. नुसतं चालण्याने काही होत नाही. 20 किलोमीटर चालला तरी तुम्हाला डोंगरावर चढताना तुम्ही झिरोज आहे. नाही, झिरोज आहे, डोंगरा पुढे झिरोज आहे. हे पहा, त्या तलावाच्या पलीकडे अजून जायचंय तरी 8-10 किलोमीटर असावं. जरा जा भाई. चांगली आयुर्वेदिक. कोणत्या भाषेत आहे? श्रावणमध्ये खायला. श्रावणामध्ये उपवासाची भाजी. शंभू महादेवाच्या मंदिरापाशी आलो, दर्शन घेतलं आणि आता परत निघालो. आज दिवसभर असं वातावरण आहे, एकदम प्रसन्न. मित्रांनो, परिक्रमा मार्गामध्ये किती अद्भुत असे नजारे आहेत. सृष्टी, किती रचना सृष्टीची, भगवंताची मोठी आघात आहे बघा. ह्याच अशा निसर्गामध्ये येणारे भाविक पर्यटक अशा पद्धतीने जंगलामध्ये बसून अल्पपहाराचा किंवा जेवणाचा आनंद घेत आहेत. तिचे
नेचरपासून अजून काय सुंदर पाहिजे? हा, ह्याच्यापेक्षा काय अजून नेचर भारी असू शकतं? भारी आहे, पण या नेचरमध्ये नेचरचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला भारी ताकद पण द्यावी लागते. या निसर्गाचा सौंदर्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता वाढवायला पाहिजे. तुम्ही तरच या निसर्गाचा आनंद घेऊ शकता, तिथपर्यंत येऊ शकता, अन्यथा नाही. हा कुशावर्त पर्वत मधली खिंड. काल आम्ही या ठिकाणापर्यंत आलतो, या पॉइंट पर्यंत, पण पावसामुळे खालचं काहीच दिसत नव्हतं. आमचा हा पॉइंट इथून ही जी पट्टी आहे, ट्रेल आहे, ही करायची आमची राहिली. हा कुशावर्त. अजूनही या ठिकाणाहून 3 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. 3 किलोमीटर अजून. आता दुपारचे वाजलेत, किती वाजले? आता वाजलेत 2 वाजले. सकाळी 6:30च्या आसपास चालू केले, 2 वाजलेत तरी अजून 2-2.5 किलोमीटर आहेत. 3 किलोमीटर आहेच. किती अजून? 3 किलोमीटरच्या आसपास आहे अजून. आता जरा झाडं जाणवायला लागली रस्त्याला. आता झाडं जाणवायला लागली, त्यामुळे जरा बरं वाटते. हा, काय झाडी, काय डोंगर. मित्रांनो, एखादा ट्रेक, डोंगर ट्रेक करताना इतकं सोपं नाही. अनेक वेळा लोक 5 मिनिट 10 मिनिट बघणार, व्हिडिओ सोडून देणार. पण तुम्ही ज्यावेळेस ट्रेक बघता, त्याच्यातलं ज्यावेळेस हे करताना, तुम्हाला मी एकदा रूमवर पोहोचलो की ट्रेक इतका सोपा आहे का आणि व्हिडिओ बनवणं इतकं सोपं आहे का, हे तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला मी माझ्या पायाची अवस्था तुम्हाला दाखवून देईल थोड्या वेळाने, त्यावेळेस तुम्ही पहा. मग तुम्ही ठरवा लाईक करायचं, शेअर करायचं का सबस्क्राईब करायचं का नाही करायचं. मी एकदा पहा. तुरंत हमारे श्री त्र्यंबकेश्वर के गर्भगृह परिक्रमा फेरा पूर्ण करून परत मंदिराच्या उत्तरद्वाराजवळ सर्व त्याच जोशाने पोहोचलेला आहे. जय त्र्यंबकेश्वराय नमः. जय हर हर. मित्रांनो, आपली प्रदक्षिणा, आजची प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वाराजवळ ही आपल्याला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून परिक्रमा आपल्याला दाखवली. ही आपल्याला कशी वाटली ते आपण मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा, कमेंट करा.